खडकवासला धरणाच्या लगतच म्हणजे अगदी बाजूलाच एक ब्रिज आहे. तो ब्रिज मध्यंतरी जीर्ण अवस्थेत सापडला किंवा आढळला आणि त्याच्यामुळे त्या ब्रिजवरती अवजड वाहनांना येण्यासाठी बंदी घालण्यात आली होती. अजूनही ती बंदी पाळतायत लोक आणि ही बंदी आहे ती एप्रिल महिन्यापर्यंतच लागू आहे अशी आपल्याला माहिती मिळते. कारण की ह्या ब्रिजचं आता झपाट्याने काम चालू आहे. कारण की मध्यंतरी जर आपण एक गोष्ट लक्षात घेतली तर कुंडमाळा वॉटरफॉल जे आहे तिथं इंद्रायणी नदीवरचा जो ब्रिजची मध्यंतरीची घटना घडली होती त्याच्यानंतर जे पूल असतील किंवा ब्रिज असतील त्याच्या सेफ्टीबद्दल एक मोठा प्रश्न किंवा सुरक्षेबद्दल एक मोठा प्रश्न निर्माण झाला होता आणि त्यानुसारच स्ट्रक्चरल ऑडिटचे आदेश प्रशासनाने दिले होते आणि त्या स्ट्रक्चरल ऑडिटनुसारच हा जो ब्रिज आहे त्याचं देखील स्ट्रक्चरल ऑडिट करून झालं आणि त्या स्ट्रक्चरल ऑडिटमधनं त्याची क्वालिटी जी आहे ती अतिशय धोकादायक अशी समजून आली होती. M40 क्वालिटी यांना अपेक्षित होतं पण M15ची क्वालिटी मिळाली किंवा अशी आढळली असं आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार समजतंय जी की धोकादायक मानली जाते. आणि ह्याच गोष्टीला गांभीर्यतेने घेऊन हा जो पूल आहे त्याचं काम त्यावेळेस चालू करण्यात आलं होतं. मध्यंतरी म्हणजे तसं बघायला गेलं तर हा 65 वर्षांपूर्वी बांधलेला पूल आहे आणि जी लोक ह्या परिसरामध्ये राहत आहेत त्यांना तर वेगळं सांगण्याची गरज नाही की सातत्याने ह्या परिसरामधनं किती अवजड वाहनं सारखे येत असतात. आणि मग तसं बघायला गेलं तर हा जीर्ण एकतर झालाच होता आणि सातत्याने ते अवजड वाहनं येऊन जाऊन तो अजून जीर्ण बनत चालला होता आणि कुठं ना कुठेतरी ह्या गोष्टीचा धोका देखील निर्माण होत चालला होता. परंतु तो धोका त्या धोक्याला आळा घालण्यासाठी आता ह्या ब्रिजचं आता तुम्ही मागे देखील बघू शकत आहात की अजून पूर्णपणे काम झालं आहे असं देखील म्हणता येत नाही पण इन प्रोग्रेस ह्या ब्रिजचं काम चालू आहे असं आपल्याला दिसून येते. आणि हे जे काम आहे ते एप्रिल महिन्यापर्यंत संपुष्टात येऊन अवजड वाहनांसाठी पुन्हा एकदा हा ब्रिज देखील सुरू होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. असं बघायला गेलं तर आत्ता हा ब्रिज चालू आहे पण अवजड वाहनांसाठी तात्पुरतं बंद करण्यात आलं आहे. 2 व्हीलर्स असतील किरकोळ 4 व्हीलर्स असतील त्या इकडनं जा ये करत आहेत. पण आता हा जो ब्रिज आहे हा नदीच्या वरती आहे तसं बघायला गेलं तर आणि जर कुंडमाळासारखी जर घटना इथे घडली असती तर कुठे ना कुठेतरी नागरिकांच्या जीवावरती बेतू शकलं असतं. पण इथे प्रशासनाने एक प्रसंगावधान राखलं आपण म्हणू शकतो आणि लवकरात लवकर स्ट्रक्चरल ऑडिटचे आदेश त्यांनी दिले आणि आदेशाचं पालन देखील आपण इथे बघू शकतोय. या बाजूला देखील अशा फेन्सिंग देखील लावण्यात आले, तारा लावण्यात आलेल्या आहेत. विविध आता अजून काम देखील त्यांचं अजून संपूर्ण झालेलं नाही आहे पण आता काम झाल्यानंतर हा ब्रिज कुठल्या स्वरूपात आणि एका वेगळ्याच ताकदीने आपल्या समोर येणार आहे. कारण की जीर्ण झालेला पूल हा पुन्हा एकदा नव्याने बांधण्यात येतोय. खालनं त्याला चरे गेले होते, बरेचसे लोकांच्या सळा दिसत होत्या, ते देखील काम एकदम बारकाईने इथे चालू आहे. तर ह्या गोष्टीबद्दल तुम्हाला देखील काय वाटतंय आणि तुमच्याही परिसरामध्ये असे कुठले धोकादायक पूल झाले असतील तर आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून सांगायला विसरू नका आणि पाहत राहा न्यूज डॉट्स. मी अंशुकाशी.